श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. काल आम्ही देऊळ बंद 2 बघायला गेलो होतो. खूप छान पिक्चर आहे. प्रवीण तरडे आणि स्नेहा तरडे यांनी खूप छान त्यांचा हा जो टॉपिक आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे, तो खूप छान मांडलेला आहे. मला तर रडू येत होतं ते गाणं बघताना. त्या म्हणजे मोहन जोशींनी पण खूप छान स्वामींची भूमिका पार पाडलेली आहे. आम्ही खूप समाधानी आहोत ते मोहन जोशींची ती भूमिका बघून. आणि ते मला आजारी वाटत आहेत त्या मूव्हीमध्ये, पण तरीसुद्धा त्यांनी तो रोल प्ले केलेला आहे विथ एनर्जी, विथ म्हणजे खूप छान असं वाटतं की स्वामीच रोल प्ले करत आहेत, स्वामीच आलेले आहेत स्क्रीनवरती मूव्हीमध्ये रोल प्ले करण्यासाठी. आणि खूप छान प्रवीण तरडेंनी खूप छान विषय मांडलेला आहे. तर मला तरी हे जाणवलं की शेतकऱ्यांनी हा विचार करावा की खूप छान आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे. ते शेतकरी किती महान असतात ना, ते बीज टाकतात आणि देवावरती सोडतात आणि विश्वास ठेवतात की छानच पिकेल. किती म्हणजे त्यांच्याशिवाय आपण ताटात आपलं अन्न येऊ शकत नाही. मी दररोज जेवणाच्या आधी ताटाला नमस्कार करते आणि अन्नाला नमस्कार करते आणि शेतकऱ्याला, माझ्या देवाला, माझे देव जे ज्यांच्यामुळे मी जिवंत आहे, श्री स्वामी समर्थ, युनिवर्स, आणि शेतकऱ्याला मी थँक्यू मानते की शेतकरी पिकवतोय म्हणून माझ्या ताटात अन्न येतं आहे. आणि माझ्या नवऱ्याला, जे की माझ्या घरामध्ये किराणा वगैरे सगळ्या ग्रॉसरीज आयटम आणतात, डाळी साळी गहू वगैरे सगळं आणतात म्हणून मी स्वयंपाक करू शकते. आणि लहान मुलं असेल तर त्यांनी आईलासुद्धा, त्यांच्या आईलासुद्धा थँक्यू म्हणावं की आई स्वयंपाक बनवते म्हणून ताटात अन्न येतं आहे. नाहीतर कित्येकाच्या घरात डबे भरलेले असतात पण स्वयंपाक करणारं कोणी नसतं, आपली आई नसते किंवा वडील नसतात आणणारे. पण ज्यांच्या घरी सगळे आहेत, सगळे आणणारे आहेत, जे समृद्ध आहेत, त्यांनी थँक्यू म्हणावं. त्यांच्या घरात आणखीन समृद्धी वाढते, असं आमच्या डॉक्टर सुप्रिया म्हणतात, ज्या माझ्या आयडियल आहेत, ज्या माझ्या गुरु आहेत सध्या. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण थँक्यू म्हटलंच पाहिजे. शेतकऱ्यालासुद्धा थँक्यू म्हटलंच पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या घरच्यांनी, मला माहिती नसते कोणाची काय सिच्युएशन आहे, पण प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी असते. पण प्रत्येकाने जर का आपल्या नवऱ्याला हे कन्व्हिन्स करून दिलं की शेतकरीच काय, कुठलाही वर्कर असो, लेबर असो किंवा ऑफिसर का असेना, त्यांच्या घरच्यांनी जर का, मुलांनी हे कन्व्हिन्स करून दिलं त्यांना की तुम्ही जे पण कमवून आणत आहात त्यात आम्ही खूप सुखी आहोत, आम्ही जिवंत आहोत, आम्ही श्वास घेऊ शकत आहोत, आम्ही 2 टाईमचं आम्हाला जेवायला मिळतं आहे तुमच्यामुळे पप्पा. आणि बायकोनेही म्हणावं की तुमच्यामुळे मी घरामध्ये सगळं आरामशीर राहू शकते, छत मिळालं आहे मला, घर मिळालं आहे मला. तर असं जर का प्रत्येक बायकोने, मुलांनी जर का आपल्या जे घरातल्या मेन कार्यकर्त्या पुरुषाला जर का म्हटलं, तर पुरुष कधीच आत्महत्या करणार नाही असं मला वाटतं. आणि नॅचरल डेथ होते ते तर आपण, ते दुःख आपण सहन नाही करू शकत. पण जर का कुणी आत्महत्या करत असेल तर त्याही गोष्टीला काही सोल्युशन नाही आहे. सिच्युएशन असते तशी आत्महत्या करण्यासाठी. पण काल स्वामींनी सांगितलं की जो आत्महत्या करतो तो सगळ्यात महापापी आहे, त्याला मोक्ष मिळत नाही. स्वामींनी खूप छान, म्हणजे काल देऊळ बंद 2मध्ये खूप छान त्यांनी डायलॉग्स बोललेले आहेत. खूप रडू येतं ते बघताना. तुम्ही नक्की जा पिक्चर बघायला. आणि कुठलंही म्हणजे युनिवर्सशी जोडण्यासाठी, जर का आपण युनिवर्सशी जोडू इच्छित आहात तर आपण नेहमी कुणाविषयी काही वाईट बोलू नये, कुणाची कंप्लेंट करू नये, स्वामींना आवडेल असंच वागावे, कर्म चांगले ठेवावे, आपलं मन स्वच्छ ठेवावे. मन स्वच्छ म्हणजे काय, मला माहिती आहे का, पूर्वी ज्यांनी मला दुःख दिलेलं असतील ना, ते मला म्हणायचे की तुझं मन साफ नाही आहे, तुझं मन स्वच्छ नाही आहे. आणि मी असा विचार करायचे, अरे हे स्वतःच दुःख देतात आणि हेच मला म्हणतात की तुझं मन स्वच्छ नाही आहे. पण आता मला कळलेलं आहे, डॉक्टर सुप्रियांमुळे. मी पोटली एक्सरसाइज करते, ब्रह्ममुहूर्ताचे क्लासेस केलेले आहेत मी त्यांच्याजवळ. तर खूप छान त्यांनी मला पोटली एक्सरसाइज, म्हणजे अशा इनविजिबल पोटल्या बांधायच्या, ज्यांनी आपले अपमान केलेले असेल, ज्यांनी आपल्याला दुःख दिलं असेल, ते सगळं आठवायचं, ते सगळे डायलॉग आणि पोटल्या बांधायच्या आणि मागच्या साईडला फेकायच्या. आणि त्यांनी जर का आपल्यासाठी काहीतरी चांगलं केलं असेल कधीतरी, कुणीतरी, म्हणजे एखादी व्यक्ती आपल्यासाठी वाईट असेल पण दुसऱ्या लोकांसाठी तो चांगला असतो ना, त्या गोष्टी आठवायच्या आणि त्या गोष्टी मनात ठेवायच्या की नाही, त्या व्यक्तीचा स्वभाव जसा आहे म्हणून ती व्यक्ती माझ्याशी असं वागली. पण मी एक सांगू का, ज्यांनी माझ्यासोबत वाईट केलं ना, त्यांना मी थँक्यू म्हणते.
की त्यांच्यामुळे मी स्ट्रॉंग झाली. समजा एखादं श नाव नाही घेणार मी, पण आहेत काही लोक की ज्यांनी मला रडवलेलं असेल, पण त्या व्यक्तींना मी आता थँक्यू म्हणते दररोज, की त्या व्यक्तीमुळे मला कळलं आणि मी म्हणजे खूप बदलली. स्वतःला मी बदलवून टाकलं आणि मला स्वामी मिळाले. एखाद्याने मला रडवलं ना, तर मी देवाजवळ जायची आणि देवाजवळ रडायची आणि मी म्हणायची माझी सेवा कमी पडते म्हणून मला कोणीतरी रडवतं आहे. मग मी सेवा वाढवायची आणि नामस्मरण चालू ठेवायची. तर मग माझं भलं होतं आहे ना, माझं पुण्य वाढतं आहे आणि मी स्वतःला नशीबवान समजते की मी रडणाऱ्यांमध्ये आहे, रडवणाऱ्यांमध्ये नाही आहे. मला स्वामींनी रडणाऱ्यांमध्ये ठेवलेलं आहे, रडवणाऱ्यांमध्ये नाही. माझा स्वभाव असा नाही आहे की मी कोणाला रडवेल. मी रडलेली ठीक आहे, इट्स ओके. माझे प्रारब्ध कमी होत आहेत आणि मला पुढचा जन्म चांगला मिळेल आणि या जन्मात मी प्रारब्ध संपले माझे की मी खुश देवाशी जुळेल. आणि देव आपले प्रारब्ध संपवतो आहे, आपल्याला रडवतो आहे, तर देव चांगलंच करतो आहे. जे पण करतो आहे ते चांगलंच करतो आहे. आपल्यासोबत कोणी वाईट करते तर देवानेच ते काहीतरी आपल्याला आपली लाईफ बदलवण्यासाठी, आपली लाईफ सुधारवण्यासाठी करत आहे आपल्यासाठी देव. हा विचार करून पुढे चालायचा आणि त्या व्यक्तीलाही थँक्यू म्हणायचं, बाबा तू जे करतोय तो तुझा स्वभाव आहे, लेट गो. तू तुझा चांगला राहा, मला मी चांगली राहते. पण त्या व्यक्तीविषयी आपण विचार करत बसतो की त्या व्यक्तीने माझं मन दुखवलं, ती व्यक्ती चांगली नाही आहे आणि ती व्यक्ती आपलं मन दुखवून त्याच्या आयुष्यामध्ये खूप सुखी असते बरं का. आणि आपणच त्या व्यक्तीविषयी विचार करून आपली लाईफ खराब करतो आणि युनिव्हर्सिटीला निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाठवतो की मी दुःखी आहे. मग युनिव्हर्स म्हणतं तथास्तु, तू दुःखीच राहा. पण असं नेहमी म्हणत राहायचं मी खूप सुखी आहे. जे माझ्यासोबत काही वाईट वागत आहे ते माझ्या भल्यासाठीच होत आहे. स्वामीच हे सगळं घडवून आणत आहेत आणि स्वामी मला साथ देत आहेत आणि मी त्या दुःखातनं बाहेर निघते म्हणजे स्वामी माझी साथ देत आहेत, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. असं जर का म्हटलं ना, सगळे दुःख हलके होऊन जातात, छान वाटतं. स्वामींची आरती करायला जायचं, मस्त वाटतं, छान वाटतं. श्री स्वामी समर्थ.